नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. 5वी नवोदय आणि 5वी शिष्यवृत्तीसाठी आपण जे वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहेत त्यामध्ये आपण आज 5वी शिष्यवृत्तीचा 14वा व्हिडिओ तयार करणार आहोत गणिताचा. त्यामध्ये संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम व त्यांची तुलना हे प्रकरणाचं नाव आहे आणि 6.1 हा आपण पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये 6.1 आणि 6.2 असे दोन स्वाध्याय आहेत. तर 6.1 मधलं पहिलं गणित तुम्हाला बोर्डवर दिसते बघा. पुढील पर्यायातील संख्यांचा चढता क्रम, योग्य चढता क्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय आपल्या समोर आहेत. 4 पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाचा चढता क्रम योग्य आहे? कसा पाहिजे? चढता क्रम पाहिजे. चढता क्रमामध्ये माहिती तुम्हाला आपण काय करत असतो चढत्या क्रमामध्ये? तर अगोदर छोटी संख्या, मग थोडी मोठी, मग थोडी मोठी, असं करत करत एकदम मोठी करत जात असतो. बरोबर आहे. असं झाले कोणत्या पर्यायात ते आपण इथं पाहूया. बघा, पहिला पर्याय पाहू आपण. तर 10,101 आणि त्यानंतर आहे 10,100 आणि त्यानंतर 10,111 आणि त्यानंतर आहे 10,011. बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात येईल सगळ्यात अगोदर इथं 10,100 ही संख्या 1 नंबरला चढत्या क्रमामध्ये, म्हणजे हा चढता क्रम नाही, हे क्लिअर झालं. हा पर्याय उत्तर येणार नाही. आता बघा, 10,100 नंतर 10,100 नंतर बघा 10,000 ही किती आहे? 11 आहे. ही 2 नंबरला येईल. 10,100 10,011. तर 10,011 1 नंबरला येईल पहा. 10,100 2 नंबरला येईल आणि 10,101 ही 3 नंबरला येईल आणि ही 10,111 ही 4 नंबरला येईल. पाहिलं, लक्षात आलं? म्हणजे हा चढता क्रम आहे का? नाही. सगळ्यात अगोदर कोणती पाहिजे होती? 10,011, नंतर 10,100, नंतर 10,101 आणि ही सगळ्यात मोठी 10,111. म्हणजे हे पर्याय आपलं उत्तर नाही. योग्य चढता क्रम आपल्याला विचारलं होतं. योग्य चढता क्रम आहे का हा? नाही. बघा, त्यानंतर पहा 60,666 60,666 60,666. त्यानंतर पाहू 66,066 66,000 किती आहे तिथं? 66 आहे. हे 60,000 आहे, हे 66,000 आहे. म्हणजे हे दोन क्रम बरोबर आहे. त्यानंतर 66,066 आहे, हे बघूया. 66,666 66,066 त्यानंतर 66,666 हे पण चढता क्रमानच आहे. हे नंबर 1 बरोबर आहे, हे नंबर 2 बरोबर आहे. 66,666 याच्यानंतरची हीच संख्या बरोबर आहे आणि त्यानंतर 66,666 4 नंबरची हा या पर्यायामध्ये आपल्याला योग्य चढता क्रम आहे असं दिसत आहे. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय 2. हे पर्याय पाहून घेऊ आपण. 22,022 बघा, 22,022 22,220 हे मोठे आहे त्याच्यापेक्षा, ठीक आहे. 22,202 हे बघा. तर 22,022 1 नंबरला येतील, 22,202 2 नंबरला येतील, 22,220 22 नाही, हे 20,000 आहेत, 20,000 1 नंबरला येतील हे. त्यानंतर हे 2 नंबरला, म्हणजे हा चढता क्रम नाहीये बघा. त्यानंतर बघा 44,400 44,040 44,440 44,444 म्हणजेच अगोदर येतील 44,400 44,040, मग नंतर येतील 44,400 2 नंबरला, 44,440 3 नंबरला आणि 44,444 4 नंबरला. म्हणजे क्रमानं कोणतं दिसतंय आपल्याला? 1 2 3 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण 2 नंबरचा पाहूयात. बघ, त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 6.1 मधला कितवा प्रश्न आहे? दुसरा प्रश्न आहे बघा. या संख्या दिल्यात, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती होईल? उतरत्या क्रमाने म्हणजे एकदम मोठी संख्या अगोदर आपल्याला लिहावी लागणार आहे. बघा 88,758 बघा 700 इथं,
इथं 88,587, इथं 500, इथं 88,800 आणि इथं पण 500, म्हणजेच 88,875 आहे की नाही. 800 नाही, हे 700, हे 500 आणि 500, म्हणजे ही संख्या नंबर 1 ला येईल. उतरता क्रम, मोठी संख्या अगोदर आपल्याला घ्यावी लागणार. काय करावं लागणार? मोठी संख्या अगोदर. बघा 88,875, त्याच्यानंतरची कोणती? 88,500, 500, 500, इथं 700, मग ही अगोदर येईल. आता 88,758 2 नंबरला. 3 नंबरला ही इथं पण 500, इथं पण 500, पण इथं 87 आहे की नाही. आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे, म्हणजे ही शेवटी येईल, ही अगोदर येईल, है की नाही. 88,587 आणि त्यानंतर सगळ्यात लहान 88,578. तर आपल्याला विचारलंय काय, तर तिसरी संख्या, ही पहिली, ही दुसरी, कोणता क्रम आहे? हा उतरता क्रम आहे. ही तिसरी. बघा बरं, 88,587 कुठे दिसतात आपल्याला? 88,587, तिसरी संख्या विचारलो. 88,875, 88,587 ही. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले. दुसरी संख्या, पहिली संख्या, किंवा असं विचारलं की पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज करा, पहिली आणि शेवटच्या संख्येची वजाबाकी करा, हे पण आपल्याला आलं पाहिजे. सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 नंबरचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न मी वाचतो. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? आणि प्रश्न जो आहे तो अक्षरामध्ये आहे. बघा, हे 23,25,919 अक्षरामध्ये आहेत, आणि त्याच्यानंतर 23,35,000 आहेत. हे 25,000 आहेत, इथं समजून घ्या, एवढंच पाहायचं काम आहे आपल्याला. 25,000 आहेत, ते 35,000 आहेत, आणि दोघांच्या मधली चढत्या क्रमानुसार येणारी संख्या कोणती? बघा, पहिला पर्याय पाहू. बघा, 23,25,000 आहेत इथं, इथं बघा 23,29,000 आहेत, आहे की नाही. 23,29,000, इथं किती? 35,000, म्हणजे 25,000, 29,000, 35,000 बरोबर येऊ शकतात, आहे की नाही. आता बघा, हे जे आहे 24,000, तर याच्यापेक्षा लहान झाले, इथं बदली विचारले आपल्याला, म्हणजे हे पर्याय येणार नाही. 23,36,000 याच्यापेक्षा मोठे झाले, म्हणजे इकडे येणार आहे ती संख्या. 1, 2, 3, 4 नंबरला येईल ही संख्या. 23,25,199 हा जो पर्याय आहे, हा पर्याय याच्या अगोदर येणार आहे, म्हणजे पहिला याच्या. अशात हे पर्याय तिन्ही येणार नाही, म्हणजे चढता क्रम बघा. 23,25,919, 23,29,829, आणि 29,000 नंतर 23,35,919, 23,29,819. आता बरोबर चढता क्रम झाला पहा. 1, 2, 3 अशा पद्धतीनं. चौथं गणित पाहूयात आता. आलं लक्षात. त्यानंतरचं गणित तुम्हाला दिसतंय पहा. त्यामध्ये ही संख्या दिसतात. या संख्या 32,976, 23,976, 32,796, 23,796 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज विचारली. काय विचारले? पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज. अगोदर चढत्या क्रमाने मांडू. चढत्या क्रमाने मांडत असताना अगोदर आपल्याला काय करावं लागेल? सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावं लागेल. सगळ्यात लहान बघा बरं, 32,000 आहेत का? हे 23,000 आहेत, हे 32,000 आहेत, हे 23,000. 23,000 2 दिसतात, 32,000 2 दिसतात. मग आता 23,976 अगोदर येईल का 796 येईल? तर 23,796. ओके. त्यानंतर 23,976. आता 32,002 आहे, तर 32,000 हे 700 आहेत, हे 900 आहेत. मग आधी काय घ्यावं लागेल आपल्याला? 32,796, आणि सगळ्यात मोठी संख्या 32,976. कोणता क्रम घेतला आपण? चढता क्रम. बघा, 23,796, त्यानंतर 23,976, त्यानंतर 32,796, आणि त्यानंतर 32,976. आता विचारले काय? पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती? बघा, पहिली संख्या कोणती आहे? अतिशय सोपा प्रश्न. 23,796, आणि ही तिसरी. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, है की नाही. चला, तिसरी संख्या 32,796. यांची काय करायची? बेरीज करायची. 6 6 12, चला 1, 9 9 18 1 19, 7 चला 1, 7 7 14 1 15, चला 1, 3 1 4 2 6, 3 2
5 आहे की नाही, काय उत्तर येईल मग इथं 56,592 हे उत्तर येणार आहे. पहिली आणि शेवटची विचारली होती आपल्याला, पहिली आणि शेवटची. आपण पहिली आणि तिसरी घेतली. आपल्याला काय करायचंय, हे नाही येणार उत्तर. हा, पहिली आणि शेवटची कोणती येते, 4 नंबरची येते. हा, 4 नंबर मध्ये आपण टाकूया. हे पण पर्याय आहे बघा, असं चुकते. त्यामुळे आपण काय करायचं, शेवटचा पर्याय किती आहे 32,976. पहिली आणि तिसरी नाही, पहिली आणि शेवटची. चला, 6 6 12 2 चला 1 9 1 10 7 17 7 चला 1 7 1 8 8 आणि 9 9 8 17 चला 1 3 1 4 2 6 3 2 5 56,772 हे उत्तर येणार आहे. पहिली आणि शेवटची आपण तिसरी घेतलेली. कळालं उत्तर 56,772. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा बालमित्रांनो, 5वा प्रश्न आहे. त्यामध्ये 87,768, 85,392, 86,765, 84,271 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसरी व तिसरी संख्या यामधील फरक विचारलाय. फरक म्हणलं की वजाबाकी करायची. चला, अगोदर आपण चढत्या क्रमाने मानून घेऊ. चढता क्रम करत असताना सर्वात लहान संख्या अगोदर. बघा, ही 87,000, ती 85, ती 86, 84. मग आधी सगळ्यात अगोदर काय येईल, 84,000. काय येईल, 84,271 सगळ्यात लहान. त्याच्याहून 85 थोडी मोठी, 85,392. बाकीचं बघायची गरज आहे का, फक्त हेच बघायचं काम आहे. सगळ्या संख्यातले अंक सारखे आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 84,000, 86,000, 85,000, 87,000. 85,000 नंतर आता का 86,000, 86,765, 86,765 आणि सगळ्यात मोठी 87,768. आता विचारलंय काय, दुसरी आणि तिसरी. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. ओके, आता काय दुसरी आणि तिसरी. दुसरी कुठे आहे, ही इथं, आणि तिसरी कुठे आहे, ही इथं. यांचा काय करायचं आहे, फरक करायचा आहे. मग याच्यातली मोठी कोणती, ही आहे ना. आपल्याला 86,000 वरती लिहावं लागतील. 86,765 वजा 85,392 करा वजाबाकी. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 9 मधून 6 मधून 9 जात नाहीत, इथं 6. 16, 16 मधून 9 गेले, 7 राहिले. 6 मधून 3 गेले, 3 राहिले. 6 मधून 5 गेले, 1 राहिला. 8 मधून 1,373. काय उत्तर आहे, 1,000. दुसरी आणि तिसरी गेली ना आपण बरोबर. दुसरी आणि तिसरी यामधला फरक 1,373. पर्याय नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 6.1 मधला 6.1 मधला 6वा प्रश्न आहे बघा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या, कशा शेवटून येणाऱ्या या संख्येतील फरक काढल्यास दशक स्थानी अंक कोणता येईल. बघा, करूयात आपण. गणित समजून घ्या. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक तुमच्या समोर असणं महत्वाचं आहे, वही पेन असणं महत्वाचं आहे. बघा काय करायचंय, कोणता क्रम करायचा आहे, उतरता क्रम करायचा आहे आपल्याला. बघा, हे 40,000 आहे, हे 41,000 आहे, 41,000 आहे, 42,000 आहे, 41,000 आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळे 10,000 स्थानचेच अंक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात हे 40,000, 41,000, 41,000, 42,000, 41,000. सगळ्यात मोठी कोणती येईल उतरत्या क्रमात, आपण मोठी घेत असतो अगोदर. आता 42,106 एक नंबरला आहे की नाही. त्याच्यावर थोडी लहान बघायची आता कोणती. आता 42,106 संपला. आता 41,200 हे 41,000च्या एकूण 3 संख्या आहेत. बघा आता बघा, 41,238, 41,237, 41,260 म्हणजे 41,260 येईल आहे की नाही. उतरता क्रम घ्यायचा आपण. ही झाली. आता याच्यात दोन्ही मोठी कोणती आहे ती अगोदर घ्यावं लागेल. ही 237 आहे, 238 आहे. 41,238 मग नंतर 41,237, 237 घेतली. आता शेवटची राहिली 40,273. ओके, आता काय म्हटले, उतरता क्रम केल्यानंतर शेवटून दुसरी व चौथी. शेवटून ही शेवटची पहिली, ही दुसरी, ही तिसरी, चौथी शेवटून. शेवटून
दुसरी व चौथीतला फरक काढा आणि फरक काढल्यानंतर दशक स्थानी कोणता अंक येते याच्यापैकी सांगा. दुसरी कोणती आहे? ही. आणि चौथी कोणती आहे? ही. चौथी मोठीच असणार आहे का नाही? चौथी अगोदर घेऊ. 41,260. दुसरी कोणती आहे? ही 41,237. यांच्यातला फरक काढा आणि दशक स्थानी कोणता अंक येते ते सांगा. सोपा प्रश्न होता. फरक म्हणजे होता बाकी. 10 मधून 7 गेले 3, इथं राहिले 5. 5 मधून 3 गेले 2, 2 मधून 0, 1 मधून 0, 4 मधून 4 गेले 0, 23. दशक स्थानी कोणता अंक येईल? पर्याय नंबर दशक स्थानी विचारले ना, एकक दशक, ठीक आहे. त्याच्यामुळं 2 हा अंक येईल. आलं लक्षात? त्यानंतरचा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न 7वा प्रश्न अगोदर शांत डोक्याने समजून घ्यायचा आहे. बघा, PQRS या संख्यामध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 आहे. किती आहे? 6. सर्वात मोठा अंक किती आहे? 6 आहे. या संख्येमध्ये वापरले. हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरलेला आहे. 6 मोठा पण आहे आणि तो एकदाच वापरलेला आहे, दोनदा नाही. बाकीचे अंक अज्ञात आहेत. अज्ञात म्हणजे माहित नाहीत आपल्याला. बघा, PQRS या संख्या दिलेल्या आहेत. तर पुढीलपैकी कोणता क्रमसंबंध बरोबर असेल? ह्या संख्या पर्याय हे आहेत. बघा, 6 सर्वात मोठा आहे. आता मला सांगा, 6 जर एकक स्थानी असेल तर ती संख्या सर्वात मोठी असते का? नाही. ही किती अंकी संख्या आहे? 4. ह्या किती अंकी? 4. ह्या किती? 4. ह्या पण 4. एकक स्थानी असेल तर ती सगळ्यात मोठी असते का? नाही, कारण ती सगळ्यात लहान असेल, है की नाही? कारण दशक स्थानी असेल तर 3 आहे, शतक स्थानी असेल तर 3 आहे, आणि हजार स्थानी असेल ती सगळ्यात मोठी संख्या. एकक, दशक, शतक, हजार. मग इथं बघा, हजार स्थानी कुठं आहे? हे इथं दिसतंय आर मध्ये. म्हणजेच आर हा सगळ्यात मोठा येईल याच्यामध्ये. आर काय येईल? सगळ्यात मोठा येईल. झालं आता? समजलं? कारण या संख्यामध्ये 6 ही संख्या सर्वात मोठी आहे प्रत्येक संख्येमध्ये, एकदाच आलेली. बाकीच्या मग 4 असतील, 5 असतील, 3 असतील, 2 असतील आणि 1 असतील. तर सगळ्यात मोठी 6 आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती येईल? 6 ही येईल, आर येईल. आर पेक्षा लहान कोणती येईल? आता बघायचं. एकक, दशक, शतक स्थानी असणार. शतक स्थानी कुठे आहे? 6. एकक, दशक, शतक इथं आहे बघा, हे क्यू मध्ये. म्हणजे क्यू पेक्षा आर मोठा, हे मोठ्याचं चिन्ह आहे की नाही? हे बघा, हे 7 मोठे आहेत. कितीपेक्षा? 5 पेक्षा, असं लिहितो आपण. जी मोठी संख्या आहे तिथं हा मोठा भाग आला पाहिजे आणि हे टोक जे आहे ते लहान संख्येकडे आलं पाहिजे. ओके, मग क्यू मोठा झाला. आता आपण कुठपर्यंत बघितलं? आपण एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक पर्यंत पाहिजे. आता एकक, दशक, दशक कुठं आहे? हे बघा इथं, पी. मग याच्यापेक्षा लहान कोणता येईल? पी. पी पेक्षा क्यू मोठा आहे, असं. त्यानंतर आता राहिला कुठला? 3 झाले, है की नाही? एकक, दशक, शतक झाले. आता राहिला एकच. एकक स्थानी कुठे आहे? हे एस. आर पण झालं. एस काय? याच्यापेक्षा लहान आहे, पी पेक्षा लहान आहे. म्हणजे हा क्रम येणार आहे. लक्षात येते? मग हा क्रम कोणत्या पर्याय येते? आर क्यू पी, आर क्यू पी एस. आर क्यू पी एस कुठे? आर मोठा आहे, क्यू पी एस हेच येईल बरोबर. पहिला पर्याय येते. हे नाही, पी नाही मोठा. आपल्याकडे मोठा कोणता आहे? हे आर. इथं 6 हजारच्या स्थानी आहे, है की नाही? मग हे पण नाही, एस पण नाही. मग कोणता मोठा? आर मोठा सगळ्यात, बरोबर आहे. आर मोठा आहे, त्यानंतर क्यू मोठा आहे, त्यानंतर पी आणि पी एस. पर्याय नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8वा. मोरगाव, मोरवाडा, वडगाव व वानगाव या गावांच्या लोकसंख्या अनुक्रमे म्हणजे बघा क्रमाने. मोरगावची 22,431, मोरवाड्याची 22,412, वडगावची 24,326 आणि वानगावची 22,401 अशा आहेत. संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने मांडायचं. सगळ्यात लहान संख्या अगोदर येईल.
गावाचा काही संबंध नाही या गणितात. या संख्या दिसतात तुम्हाला, या संख्यामधून चढत्या क्रमाने मांडायची आपल्याला. सगळ्यात लहान कोणती? हे 22,000 आहेत, हे 22,000 आहेत, हे 22,000 आहेत, हे पण 22,000. आता बघा, हे 400 आहेत, हे 300 आहेत, सगळ्यात 300 वाली अगोदर येईल, है की नाही? हे 24,000 आहेत ना, आपल्याला चढता क्रम करायचा आहे. हे 24,000 आहेत, 22 नाही. मग ही तर सगळ्यात शेवटी येईल, है की नाही? शेवटी 24,000 असल्यामुळे मग हे 22,000, 22,000, 22,000. याच्यापैकी अगोदर कोणती? ही 401 आहे, 412 आहे, 431 आहे. हे 22,401 अगोदर येईल. चढता क्रम करायचा आपल्याला. ही कटली. आता राहिल्या कोणत्या 22,000च्या? हे 412 आणि 431. अगोदर कोणती येईल? ही येईल, 412 येईल. 22,412. त्याच्यानंतर 22,431 येईल, 22,431. त्यानंतर ही 24,326, 24,326 झाले चढता क्रम. आता विचारले काय? चढत्या क्रमाने मांडल्यास दुसरी संख्या कोणती? ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. 22,412. 22,412 पर्याय नंबर 2 हा आपण शिष्यवृत्तीच्या परीक्षेत गोल करणार आहोत, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा प्रश्न 9वा पहा. प्रश्न अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे. जर 99,341 कॉमा देऊन रिकामी जागा दिली, त्यानंतर 1,09,45 या संख्या चढत्या क्रमाने लावलेल्या असतील, ह्याच्यानंतर ही, इथली, ह्याच्यानंतर ही, चढता क्रम आहे की नाही, तर चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येऊ शकेल? पर्यायामधली कोणती संख्या येऊ शकेल पुढे? बघा, 99,341 ही 1 नंबरची संख्या असेल, इथली 2 नंबरची असेल आणि इथली 3 नंबरची असेल. हा क्रम कोणता असेल? चढता क्रम. कोणता असेल? चढता. ओके. मग आता मला सांगा, पहिला पर्याय पाहूया आपण. 1,09,78 हे 1,09,45 आहे, 1,09,78 याच्यानंतर येईल, आहे की नाही? चढत्या क्रमामध्ये आपल्याला मधली विचारली, या दोघांच्या मधली, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. त्यानंतर पहा, 99,305. 99,305 ही काय असेल? याच्या अगोदरची संख्या असेल. 99,305 ही कशाच्या अगोदरची संख्या असेल? 341च्या अगोदरची असेल, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. लक्षात आहे तुमच्या? हे 99,341 आहेत, हे 99,305 आहेत, म्हणजे याच्या अगोदरची असेल ती संख्या, या दोघांच्या मधली नसेल चढत्या क्रमामध्ये. ओके. त्यानंतर पाहू, 99,937. 99,341 हे आहेत 99,900. हा, इथं बसू शकतात. आणि त्याच्यानंतर 1,09,45. 1,09,45 बरोबर आहे. 99,937 येऊ शकतात इथं, हे पर्याय येऊ शकतो. आणि हे पर्याय पाहू, 99,321. 341 आहेत, म्हणजे ही संख्या इकडे येणार आहे. ओके, या दोघांच्या मध्ये येणार नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 99,937. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा प्रश्न तुमच्या समोर 10वा प्रश्न, स्वाध्याय 6.1 मधला, 6.1 मधला. बघा, इथं दिसते तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजेच 9,09,090. ओके. आणि इथं दिसतंय एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9,09,900. 9,09,900. आता बघा, हे 9,000 किती आहेत? 90 आहेत. इथूनच बघा, फक्त ही एवढी संख्या पहा किती आहेत. हे 9,090 आहेत आणि हे 9,900 आहेत. 9,090 आहे, ही पहा, 9,090 आहे की नाही? 9,090 आहेत हे, आणि हे किती आहेत? 9,900. 9,900 आहेत, आहे की नाही? तर हे बाकीचं तर सारखंच आहे. मग 9,090, 9,090 आणि 9,900 याच्यापैकी कोणती मोठी असेल? ही छोटी असेल, आहे की नाही? ही मोठी असेल, बरोबर आहे. म्हणजे ही संख्या मोठी येणार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर हे येईल का?
नाही येणार ना, ही मोठी नाही येणार, ही छोटी आहे, ही मोठी आहे. मोठीचं चिन्ह कोणतं असतं मग? हे बरोबर आहेत का? नाही, हे पण नाही, हे पण नाही. हे उत्तर येईल ना आपलं, आहे की नाही? कसं समजून घ्यायचं? वाचायची संख्या बरोबर लक्षात येईल तुमच्या. ह्या दोनवरूनच आपल्याला ओळखता येतं. हे आहेत 90,090 आणि हे आहेत 9,090. हे आहेत 9,900. मग मोठे कोणते आहेत? 9,900 मोठे आहेत. 9,090च आहे ते. मग उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. अशा पद्धतीनं बालमित्रांनो चढता उतरता क्रम आणि तुलना संख्यांची पाहिली आपण. ही तुलनेचं गणित होतं बघ, कंपॅरिझन. तर अशा पद्धतीने 6.1 इथे संपतो. खूप खूप अभ्यास करा, व्हिडिओ परत परत पहा आणि लिहू गणितं करा. वहीवर लिहून गणितं केल्याने अधिक सराव होणार आहे आपला. गणितासाठी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. न्यू नॉलेज हब यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थांबूयात आपण.